बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। मी साकपडे NCN न्यूज स्वागत आहे। आज आपण पाहतो त्या महाराष्ट्राचे दादा यांचे या ठिकाणी दुर्घटना घडली आणि त्यांचं निधन झालं आणि आज त्यांच्या संदर्भामध्ये आज दिल्ली शहराच्या नगर परिषद या ठिकाणी कलश अस्थिकलशाचं या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आलेला सोबत औषध तयार केले राष्ट्रवादीचे करता दिल्ली शहराची आनबान शान जे सर्वसामान्यांमध्ये मिळून असतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून असतात प्रत्येकांना या ठिकाणी सहकार्य करतात। आज आपण या ठिकाणी पाहू शकता की दिल्ली शहरामध्ये राष्ट्रवादीचा तुरा सांभाळणारे आज आमच्यासोबत मोतीवा साहेब आहे। आज अस्थिकलशाचे या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले। काय वाटतं दादाचं असं 28 तारखेला विमान दुर्घटनेमध्ये आमच्या या महाराष्ट्राचे दैवत अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं। पूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे की जी दादांच्या न राहण्यानं जी पोकळी भरून न निघणारी आहे आणि दादा जर असले असते तर आज आम्हाला देगलूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने फार मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं असतं। आज खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे की जे अजितदादा पवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व जे आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे। तरी या दुःखाच्या जो डोंगर कोसळलेला आहे महाराष्ट्राच्या याच्यावर ते सावरण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल। तरी परवा दादांचं देहांत झाल्यानंतर सुनेत्रा वहिनीनं या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळलेली आहे। ईश्वरचरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये त्यांना बळ मिळो एवढंच या प्रसंगी सांगतो। या ठिकाणी अस्थिकलश या ठिकाणी शोकसभा ठेवण्यात आलेली आहे। आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता लक्ष्मीकांत पत्रवार सरकार माजी नगर अध्यक्ष आहेत आणि ज्या पद्धतीचं 28 तारखेला दादांचं निधन झालं विमान दुर्घटनेमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत आहेत आणि त्याच संदर्भामध्ये आज या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्यांच्या आत्मेला शांती भेटण्यासाठी करण्यात आले आहे। आणि काय सांगतात दादा गेल्यामुळे आपल्याला कसं वाटतं? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं अकाली दुर्दैवी निधन झालं। योगायोगाने मी त्या दिवशी मुंबईतच होतो। दादाच्या मोबाईलवर फोन केला आणि 8 वाजून 5 मिनिटाला दादा बारामतीला गेले मला सांगण्यात आलं। मी मुंबईहून येताना बारामतीला जाऊन तिथं दादाचं संस्कार झाले त्या ठिकाणी दर्शन होऊन आलो सुनेत्रा वहिनीला भेटून आलो। गेल्या 23-22 वर्षापासून दादांशी आमचा अतिशय जवळचा संबंध होता। विकासाच्या बाबतीत दादा अतिशय तत्पर होते। त्यांना विकासाच्या बाबतीत फार आवडायचे। आपण जर त्यांना गेलो कोणतं काम कोणाला विचारायचे आणि पहिले कामाची त्यांना इतकी तळमळ होती की महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्रातील सर्व धर्माचे लोक सर्व जातीचे लोक कोणाकडून नांदले पाहिजे, जातीवर सर्वात नष्ट झाला पाहिजे असे दादाच्या अनेक गोष्टी होत्या। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर त्यांची श्रद्धा होती। यशवंतराव चव्हाण साहेब असतील शरदचंद्र पवार साहेब असतील त्यांच्या विचाराचा वारसा ते जोपासत होते। परंतु दुर्दैवानं दाखल निधन झालं आणि महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एवढे लोक मोठे मोठे राजकीय लोक गेले परंतु एवढं दुःख महाराष्ट्राला कधीही झालं नाही। यावरून दादाची उंची आपल्या लक्षात येते। त्यांनी अतिशय भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये असतानासुद्धा सर्व समाज वाटत होतं की दादा त्या विचाराचे नाहीत, दादाचे विचार वेगळे आहेत। परंतु दुर्दैवानं त्याचं निधन झालं आणि जसं महाराष्ट्राचा पोरका झाला तसा देगलूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोरकी झालेली आहे। ज्यांच्या विश्वास ठेवून आपण नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढीला होतात आणि जी विकासाचं धोरण होतं ते आता पूर्ण होईल असं वाटतं का आपल्याला दादा गेल्याने? व्यक्ती जातात परंतु व्यक्तीचे विचार जात नाहीत। त्यांच्या पत्नी सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री आहेत। थोडा वेळ लागेल निश्चितच त्याही दादाच्या पावलावर पाऊल ठेवून विकासासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतील अशी सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। जेवढी ओळख तुमची दादांसोबत होती तेवढी सुनेत्राताईसोबत आहे का? ओळख नसली तरी आता हळूहळू ओळख होईल। दादांसोबत आमचे ताई सुनेत्रा वहिनी तेव्हा ॲक्टिव्ह होते राजकारणात त्यामुळे काही संबंधित नव्हता।
परंतु आज दादाच्या नंतर सर्व पक्षाची जबाबदारी महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे. त्यामुळे निश्चितच या सर्व गोष्टीला आणि सुरेखा वहिनींचं माहेर आणि सासर दोन्ही दिग्गज राजकारणी घराणे, त्यामुळे त्यांना हे काही नवीन नाही. त्यामुळं सुरेखा वहिनी निश्चितच यातून मार्ग काढून चांगल्या प्रकारे काम करतील अशा मी सर्वांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार आहे अशी विलीकरणाची त्यांची युती झालेली एक बातमी प्रसारित होते, त्याबद्दल आपलं काय? मी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे. मोठ्या विषयावर बोलण्याचा मला अधिकारी नाही आणि त्याचं मला त्याचं नॉलेज नाही. त्यामुळं आपण जेवढं टी व्हीवर पाहता का पेपरवर असतात तेवढंच माझं त्या बाबतीत ज्ञान आहे. त्याच्या पलीकडे माझं काय ज्ञान जास्त नाही. पण देवगी शहराचा ज्या पद्धतीने विकास करण्याचं एजेंडा राबविला होता, आता आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. आणि दादाच्या जाण्यामुळं जे काही राजकारणाची पोकळी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्याला संकट असेल त्यातून लवकरच पक्ष मार्ग काढेल. सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली बाकी महाराष्ट्राचे 8 मंत्री आहेत, सर्वत्र मिळून पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देतील आणि आम्ही जे काही देवरूवासियांना शब्द दिले होते ते शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही आजही कटिबद्ध आहोत. ते काम पूर्ण करू. आपण या ठिकाणी पाहू शकता, आज आमच्यासोबत लक्ष्मीकांत पद्मनाभ सावकार होते आणि ते मोठ्या जड अंतकरणानं आज या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देत आहेत आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेले आहेत. मोठा या ठिकाणी धक्का त्यांना या ठिकाणी बसलेला आहे. ज्या पद्धतीने दादावर त्यांचं प्रेम होतं, दादांवर त्यांचं दादाचं प्रेम होतं, तशा पद्धतीचं आता चित्र कसं दिसत की या ठिकाणी त्यांना वाटते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी एक पुरा सांभाळला होता. आणि दादांनी या ठिकाणी पुन्हा एकदा दिग्गी शहराला विकसित करण्यासाठी मी पुन्हा एकदा येईन अशी सुद्धा त्यांनी हमी दिली होती. तेच आज त्यांच्या डोळ्यासमोर चित्र दिसते आणि त्यांचं जड अंतकरणाने त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा दुःख संपूर्ण कार्यकर्त्यांना या ठिकाणी होत असताना दिसते. कॅमेरामॅन सोबत मी